धुळे जिल्हा थोडासा ग्रामीण पण स्वप्नांनी भरलेला, आणि याच धुळेमधून एक मुलगी पुढे आली. पण त्या मुलीच्या डोळ्यात मुंबई नव्हे तर जग जिंकायचं स्वप्न होतं. धुळे शहरात जन्मलेली एक मराठमोळी मुलगी, जिचं स्वप्न होतं मोठं होण्याचं, परंतु तिची वाट मात्र एवढी सोपी नव्हती. पण तरी देखील तिने हार मानली नाही. तिने संघर्ष केला, परिस्थिती सोबत लढली, आणि आज ती आहे बॉलिवूड आणि दक्षिण सिने विश्वाची मान्यवर अभिनेत्री मृणाल ठाकूर. चला तर मग आज आपण त्याच मृणाल ठाकूरच्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी ऐकूया. थेट धुळ्याच्या गल्ल्यांपासून तर तिचा सिल्वर स्क्रीन पर्यंतचा प्रवास. मृणालच्या बालपण आणि शिक्षणाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर मृणालचा जन्म 1 ऑगस्ट 1992 रोजी धुळे या छोट्याशा शहरात झाला. ती लहानपणापासूनच खूप अभ्यासू आणि कलाकार स्वभावाची होती. तिचं शालेय शिक्षण जळगावच्या सेंट जोसेफ या स्कूल मध्ये झालं, आणि पुढे नंतर मुंबईच्या केसी कॉलेज मध्ये मास मीडिया शिकत असताना मृणालच्या आतली अभिनेत्री जागी झाली. मृणालच्या टेलिव्हिजनच्या दुनियेतील 2012 साली प्रकाशित झालेली मुझसे कुछ कहती है ये खामोशियां या मालिकेतून मृणालने छोट्या पडद्यावर पहिलं पाऊल ठेवलं. परंतु तिची टेलिव्हिजनच्या दुनियेतील ही सुरुवात मात्र एवढी सोपी नव्हती. शहरातल्या 100 स्पर्धकांमध्ये मृणाल ही एकटी. कोणी ओळखत नव्हतं, कोणी तिला सुरुवातीला विचारत नव्हतं. रात्री उशिरा ट्रेन पकडणं, ऑडिशन साठी रांगेत तासनतास उभं राहणं हे मृणालच्या आयुष्याचा एक भाग झाला होता. पैसे कमी होते, परंतु मृणालचे स्वप्न फार मोठे होते. मृणालने एका मुलाखतीमध्ये तिचा संघर्षाच्या काळचा एक किस्सा सांगितला, आणि त्यात ती म्हणते की एके दिवशी मृणाल ऑडिशन वरून घरी आली तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी होतं आणि निराशा तोंडावर होती. तिच्या आईने तिला विचारले, काय झालं? तेव्हा मृणाल म्हणाली की माझ्यात काहीच विशेष नाही ग, मी माझ्या आयुष्यात काहीच मोठं करू शकत नाही. त्यावर मृणालच्या आईने न थांबता पुढच्या सेकंदाला मृणालला उत्तर दिले की हे बघ मृणाल, सध्याचं दुःख बघून स्वप्न सोडणारे कायम हारतात, आणि तुझी गोष्ट तर अजून लिहिलीच गेली नाहीये. आणि हा क्षण मृणालच्या आयुष्याचा वळणाचा क्षण ठरला. नंतर यापुढे मृणाल कुठेच थांबली नाही. स्टार प्लसच्या सिरियल नंतर मृणालने कुमकुम भाग्यमध्ये बुलबुलचं पात्र मिळालं. लोकांनी बुलबुलच्या पात्राला खूप प्रेम दिले, पण मृणालला टीव्ही पुरतं मर्यादित राहायचं नव्हतं. तिच्या स्वप्नात होता सिनेमाचा मोठा पडदा. मृणालची मोठे स्वप्न आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मृणालची अपार मेहनत, आणि याच अपार मेहनतीला 2018 साली अखेर यश आले. 2018 साली मृणालचा पहिला चित्रपट लव सोनिया हा प्रकाशित झाला. तिने तिचा पहिला चित्रपट असा केला की जिथे तिला खऱ्या अर्थाने स्वतःला जगासमोर सिद्ध करायचं होतं. आता मृणाल यशाच्या उंबरठ्यावर आहे. आज ती सुपर 30 मध्ये ऋतिक सोबत दिसते. बाटला हाऊस मध्ये ती एक जबाबदार पत्रकार असते. दक्षिण सिनेमा सीतारामम यामध्ये लोकांनी तिला भरभरून प्रेम दिले. त्याचबरोबर मृणालचे विविध असे चित्रपट ज्यामुळे मृणालने लोकांच्या मनात घर केले. त्याचबरोबर आता तिचा येणारा चित्रपट सन ऑफ सरदार 2 यामध्ये मृणाल अजय देवगण सोबत दिसते. धुळे जिल्ह्यातील एका सामान्य मुलीला यशाच्या एवढ्या उंच शिखरावर जाणे एवढं सोपं नव्हतं, पण ते शक्य केलं मृणालने. मृणालच्या यशाची गोष्ट ही फक्त काही अभिनयाची नाही, ती आहे एक संघर्ष करणाऱ्या प्रत्येक मुलीची जी स्वतःवर विश्वास ठेवते. तिच्या आई बाबांनी तिला सांगितलं की तू करू शकतेस, आणि तिने दाखवून दिले की ती खरंच काहीतरी करू शकते. धुळ्याच्या छोट्याशा घरात वाढलेली मृणाल आज साऊथ ते बॉलिवूड गाजवत आहे. मृणाल ठाकूरचा प्रवास आपल्याला शिकवतो की स्वप्न पहा, मेहनत करा आणि कधीही हार मानू नका. जर तुम्हीही स्वप्न पाहत असाल आणि वाट थोडी कठीण वाटत असेल तर मृणाल ठाकूरची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कारण रस्ता वाटतो तेवढा कठीण असतो, पण जर तुम्ही चालत राहिलात तर तीच वाट एक दिवस तुमच्या नावाने ओळखली जाईल. तुम्हाला मृणाल ठाकूरच्या प्रवासाबद्दल काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तुर्तास जय महाराष्ट्र. धन्यवाद.